नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हवामानाचा अंदाज, हवामानाचा आढावा, संपूर्ण हवामानाची माहिती 24 मे 2026 रोजी मध्यरात्री व रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत हवामानाचा आढावा मित्रांनो येत राहील। आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी 24 मे 2026 रोजीचा मध्यरात्रीच्या दरम्यान हवामान खात्याने या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये या विभागामध्ये आपल्याला हवामानाचा आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की किनारपट्टीच्या लगत या ठिकाणी अरबी समुद्राच्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग या ठिकाणी किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळत आहे। या ठिकाणी आपण बघू शकतात मुंबई, या ठिकाणी आपण बघू शकतात की मुंबई झालं, नाशिक झालं, अकोले, बोईसर आपण या भागामध्ये मध्यरात्री व रात्रीच्या दरम्यान, जुन्नर झालं, माथेरान, लोणावळा, चाकण, अकोले, नाशिक, मुंबई, अलिबाग या ठिकाणच्या भागामध्ये रात्री व मध्यरात्रीच्या दरम्यान मुसळधार आणि वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण दक्षिणेकडे वळूया। दक्षिणेकडे आपण बघू शकतात की पुणे झालं, लोणावळा झाल्यानंतर भोर, महाड, मुरुंद, दापोली, चिपळूण, सातारा, कराड, रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूर या ठिकाणच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आणि चक्रीवादळाच्या आपल्याला चक्रीवादळासारखं या ठिकाणी वादळी वाऱ्यासह चक्रीवादळासारखं आपल्याला बघायला मिळणार आहे। तरी तुम्ही सतर्क राहा। आणि आपण या ठिकाणी बघू शकतात की कोल्हापूर नंतर या ठिकाणी आपण बघू शकतात कणकवली, राजापूर या ठिकाणी आपण पूर्वेकडे वळूया। सांगली झालं, कराड, विटा या ठिकाणच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो। वादळी वाऱ्यासह या ठिकाणच्या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो। हे झाली माहिती आपली पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आपल्याला जोरदार आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस 24 मे 2026 रोजी सुमारे 11 ते 1 वाजताच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। त्यानंतर आपण पूर्वेकडे जाऊया। पूर्वेकडे आपण वळवू शकतो की या भागामध्ये सोलापूर, नांदेड, बिदर, सोलापूर, नांदेड, बिदर या ठिकाणच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्री व रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो। त्यानंतर आपण पूर्वेकडे अजून वळूया। चंद्रपूर झालं, उत्तरेकडे आलो तर नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्यासह चक्राकार वाऱ्याची परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण इकडं वळूया। त्यानंतर नागपूर झाल्यानंतर या ठिकाणी गोंदिया, त्यानंतर वाराशिवनी, बिरसा, गंडाईर, राजनंदनगाव या ठिकाणच्या भागामध्ये आपल्याला चिखली या ठिकाणच्या भागामध्ये आपल्याला मध्यरात्री व रात्रीच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। मित्रांनो, वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण इकडे वळूया। त्यानंतर इकडं आपण बघू शकतात मित्रांनो, चंद्रपूरचा दक्षिणेकडला भाग, चंद्रपूरच्या काही तालुक्यांमध्ये सुद्धा आपल्याला राजुरा झालं, घोंडपिपरी, कोरपणा, कोठा, भद्रावती, शेगाव, कोलासा, मूल या ठिकाणच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो। तरी ही होती मित्रांनो 24 मे 2026 रोजीची मध्यरात्रीची
व रात्री दरम्यान आपल्याला हवामानाचा अंदाज या ठिकाणी हवामान खात्याने असा व्यक्त केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.